सो नमस्कार. आता मी बघितलं की माझं नाव सार्थक आणि हा मराठी लँग्वेज. सो आता मी बघितलं, मी हा व्हिडिओज माझ्यासाठी बनवत होतो. अचानक काय झालं की मी याच्यातच पूर्ण लक्ष देतोय. माझं सिम्पल होतं, व्हिडिओज 3 करायचे, लँग्वेजचे आणि टाकायचे. मी अचानक यूट्यूबमध्ये करून घुसायला लागलो. चष्मा बिष्मा नाही, नाही 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 नाही. आपलं काय फोकस आहे, व्हिडिओ करायचे टाकायचे बस, इतके. सॉरी. तर विषय असा आहे की आज एक स्टोरी सांगायची मुलींबद्दल, मुलींसाठी, माझ्या बहिणींसाठी, की मलाही सांगायची होती, पण माझ्या सराउंडिंगमध्ये कोण नाही आहे तसं फिमेल वर्जन इन माय रेंज. त्यामुळे मी तुम्ही सांगतोय. ओके. असं की तुम्ही ते ऐकले असं, पण एकदा तुमच्यासाठी ऐकून घ्या. ओके. हां. की एकदा ना लहान मुलगी असते. लहान मुलगी म्हणजे वडिलांसाठी ती लहान असते, पण तिचं वय असतं 14-15 इयर्स. अच्छा. तिला एक भाऊ असतो. ती त्याचं वय थोडं मोठं असतं, पण 18, 18 प्लस. सो मग एकदा रात्री होतं, सुनाता नाही. मग एकदा काय होतं, रात्रीमध्ये जो भाऊ राहतो तो पप्पाला विचारतो की बाहेर झालं आहे, रात्रीचे 9 वाजले असतात. पप्पा म्हणतात ठीक आहे, लवकर ये फक्त. मग आता जी मुलगी राहते, छोटा कॅरेक्टर, ती म्हणते पप्पा मला पण माहीत मग छत्री जायचं, मी अर्धा तासात येते. पप्पा म्हणता, वडील म्हणता नाही, आज नको जाऊ, उद्या सकाळी जा. उद्या सकाळी नको सरला. मग ती विचार करते आणि ती विचारते पप्पाला, का बरं दादा गेला तर त्याला जाऊ दिलं, मी म्हटले तर मला नाही जाऊन दिलं. पप्पा म्हणाले, पप्पाने विचार केला. मग पप्पा म्हणाले उद्या सकाळी रेडी हो, मी तुला कुठेतरी घेऊन जायचं आहे, आता सध्या झोपून जा. ती ठीक आहे. तिला झोपच नाही आली रात्रभर की पप्पा कुठे जाणार होत्या. ते गेले. पप्पा ती पप्पाच पहिले उठली, आंघोळ सर्व केलं आणि ती पप्पाला म्हणाली की पप्पा चला आपल्याला जायचं आहे. पप्पा म्हणले हां हां जायचं. मग ती निघाली. आता ते टायमाला पावसाचा टाईम चालू होता. मग ते निघाले. पप्पा म्हणले तिला की छत्री पण घेऊन चाल सोबत. छत्री पण नेली सोबत. आता रस्त्याने पावसाचं होतं वातावरण, त्यामुळे आला पाऊस. मग तिने छत्री खोलली, छत्रीच खाली चालायला लागली. मग चालता पप्पा ती म्हणते पप्पा आपण इथं काय करतोय. ती म्हणते काही नाही, चालतो. मग तिथे आहे का चालता एक काय होती, दुकान होतं. तिथे गजर, रॉड वगैरे बाहेर पडलेले होते. मग ते पडलेले बाहेर होते. पप्पा बाळाला म्हणले, मुलीला सॉरी बाळा म्हणले ते बघ रॉड, ते बघ कशी पावसामध्ये कसे भरले ते होत आहे. त्याला कोणी बघत बी नाही, सगळे त्याच्यावर पाय देऊन चालले, तरी त्याला कोणी काही बोलत नाही, लक्ष देत नाही त्याच्यावर. तर मग मुलगी विचारते पप्पाला मग काय झालं, ते तर गज आहे, त्याला कोण बघणार आहे, त्याला काय फरक पडतो. मग ते म्हणते ठीक आहे चला आपल्याला उशीर होतोय. ते समोर निघाले. आता काय झालं, पहिले पाऊस येत होता पण ॲव्हरेज पडत होता, दमादम थोडं पडत होता.
पुढं गेल्यावर खूप जोरात पडायला लागला, आणखी जोरात. मग मग आता त्यांना ते थांबू नाही शकत बरोबर. मग ते म्हणले आपण एक दुकानमध्ये घुसून जाऊ. मग तिथे एक ज्वेलरी शॉप होते. मग तिथे मध्ये घुसून गेले. जास्त पाऊस आला त्यामुळे ते थोडे भीती थोडे वनदेन झाले, बरं झालं. ज्वेलरी शॉपमध्ये थांबले होते. मग तिला ज्वेलरी खूप आवडते. मग ती म्हणली पप्पा आता आलोच तर आपण ज्वेलरी शॉप बघून घेऊ. मग ते जाता थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे हमेशापेक्षा. ठीक आहे, ऐकायचं आहे का? मग ज्वेलरी शॉप बघून घेऊ. ते जाता ज्वेलरी शॉप बघता जे ज्वेलरी तिला आवडतं, खूप नेकलेस, ते काय असतं ते, ठीक आहे ते, हां ते बघतं. तिला ते खूप आवडतं. मग पप्पा म्हणता ते बघ त्या काचेमध्ये काय ठेवलं आहे. मग ती बघती, अरे काचेमध्ये एक हिरा ठेवला आहे. मग पप्पा तिला विचारता सांग बरं ही सगळी ज्वेलरी एकसारखी ठेवली, हा हिरा का बरं काचेत ठेवला, एक सेपरेट मेन ठेवला होता सेंटरमध्ये दुकानाच्या. ती म्हणते की की तो सर्वात अनमोल हिरा आहे, या सर्वांच्या किमतीपेक्षा सर्वात जास्त किंमत त्याची आहे. आणि तो काचेत यामुळे ठेवला आहे की सर्वांचं लक्ष त्याच्यावर जावं, सर्वांना तो दिसावा, पण कोणी त्याला हात नाही लावू शकत, प्रत्येकाला तो भेटत नाही. त्याची किंमत खूप जास्त आहे. त्याला असे कोणी पण वाईट हातांची नजरे हात लागला नाही पाहिजे, त्यामुळे ते त्याचं ठेवलं आहे. सर्वांची नजर गेली तर ठीक, पण हात कोणाचाच नाही लागला पाहिजे. तितकं बोलून तिला भूक लागली. मग पाऊस पण सापडा आलता. मग ते बाहेर येऊन जेवण केलं आणि घरी आज चालले आले. मग तिला आठवलं पप्पा आपण ज्या गोष्टीसाठी आलो तिथं केलंच नाही. पप्पा म्हणतात ते झालं. ती म्हणती कसं. मग ते सांगता आपण रोडाने चालता वेळेस काय बघितलं, ते म्हणजे गज. हां मग त्याला ती म्हणती त्याला काय गज गज आहे, त्याला कोण बघतं. मग आपण दुकानात गेल्यावर आपण काय बघितलं जास्त, मेन किमतीचं. ती म्हणजे आपण तो हिरा बघितला काचेमध्ये होतो बिलकुल. मग हेच सांगत होतो मी काल रात्री, सांगायचं होतं की मुलगा जो असतो मेन हे गजाप्रमाणे असतात, आणि जी मुलगी असते गर्ल्स ती हिऱ्याप्रमाणे असते. की जो मुलगा असतो मुलगा गजावाने असतं, त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही. ते खूप म्हणजे ते पावसात असावं त्याच्यावर पाय धुवून झाकून तरी त्यांना काहीच फरक नाही पडत, कारण ते गज आहे. त्याच्यामुळं कोणी त्यांना उचलतं, फेकतं, चालतं, थुकतं त्याच्यावर. मुलांना वाईट नका मानू कोणी ऐकत असलं तर. आणि जो हिरा असतो ना ते मुलीप्रमाणे असतं, त्याला आपले कोणची वाईट हात तिला लागले नाही पाहिजे, हे सर्वांचं महत्त्वाचं असतं. त्यामुळे आई वडील भाऊ कदाचित मित्र तुम्हाला सांगतात की असं तिथे नको जाऊ, एखाद्या वेळेस ते एकटी नको जाऊ. की आमचं म्हणणं आता तू मूल्यवान किमतीची, तुझ्यासारखं कोणी नाही आहे. मग ते कारण असतं म्हणून तिला रात्री जाऊन नाही दिला. ओके, आज तर मी 10 मिनटं बोलून गेलो. ठीक आहे, कसं वाटलं? बरं वाटलं, ठीक आहे. तसं माझं नाव सार्थक, पण 10 सेकंड. 9 8 7 6 5 4 3 2 1 गो.